ही जोडी काय करते. पहिला चेंडू, आखूड पद्धतीचा चेंडू, फक्त दिशा दाखवून धावसंख्या मिळतात. 4 चेंडू 3 धावा. पहिलं षटक चालू आहे. टाटा ईगल यापूर्वी त्यांची बॅटिंग झाली. सामोरे जातील काळे यांना. चालू करायचं आहे. पहिलं षटक, दुसरं षटक, पहिला चेंडू. विक्रम मोरे, चेंडू थांबला, पाहिला कशा प्रकारे आलाय, भिरकावून दिलाय लेग साईडच्या दिशेला. 6 धावा. पुन्हाच पहिल्या चेंडू सारखा वापर केला त्यांचा चेंडूचा. बॉल आला, थांबले, चेंडू भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेला. विक्रम मोरे यांचे वैयक्तिक धावसंख्या 6. अंदाज घेतलाय त्यांनी अशा प्रकारे चेंडू येतोय. नाही काय चेंडू आला. डिक्लेअरच्या स्वरूपात धावसंख्या मिळेल. धावसंख्या समर्थ एंटरप्राइजेस टाटा प्रीमियर लीग 2024. पंचांनी हात दर्शवलाय. नोचा चेंडू. धावसंख्या झाली आहे 16. यष्टी एक रन. वर्सेस टाटा पॅन्थर्स. पुन्हा लेग साईडच्या दिशेला भिरकावून दिला चेंडू. धावसंख्या 21. पुन्हा भिरकावून दिला. डिक्लेअर स्वरूपामध्ये धावसंख्या मिळत. ह्या एका चेंडूवरती देखील काय कलाटणी देईल संघासाठी. स्लो पद्धतीचा चेंडू होता, भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेला आणि पहिला चेंडू आखूड टप्प्याचा. एक घोषित धाव मिळते सामना जिंकण्यासाठी. करण यांचा पहिला चेंडू भिरकावला लेग साईडच्या दिशेने. चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने सोडलेला, भिरकावून दिलाय त्याला टाटा मिलच्या दिशेने. दोनच चेंडू झाले त्या षटकातील. 9 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा एकदम हळूवार पद्धतीने चेंडू टाकतायत करण आणि विक्रम. पुढील चेंडू विक्रम याने टोलावलाय लेग साईडच्या दिशेने. कसं षटक. आणि हा चेंडू आडवा पट्टा खेळलाय. एक धावेसाठी घोषित धाव मिळते आणि षटकानंतर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 18. आणि आता एकच गोलंदाज या संघाला तारू शकतो. गोल्डन गोल्डन आर्म संघाचे मालक. आणि हा चेंडू भिरकावून दिलाय
लेग साईडच्या दिशेने एक घोषित धाव आणि टाटा पॅन्थर्स यांनी हा सामना जिंकलाय सुंदररित्या